नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे ये रे ये रे पावसा. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. तसे उमेदवार आपापल्या मतदारसंघात प्रचार करू लागले. यावेळेस प्रचार करण्याची उमेदवारांनी थोडी पद्धत वेगळी निवडली होती. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार दगडू काळे तर शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत काम करायचे आणि तो व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करायचे. तर उमेदवार शकुंतला पुणेकर यांनी स्वतः पायात घुंगरू बांधून प्रचार सभेत स्टेजवर लावणी साजरी केली. बाईने सभा गाजवली, बाईने बाजी मारली, अशी चर्चा देवगड तालुक्यात सुरू झाली. सगळ्यांच्या तोंडावर एकच नाव, शकुंतला पुणेकर. नाचणारी बाई आपल्या राजकारणाचा तमाशा करते की काय अशी भीती दगडू काळ्याला वाटू लागली. तर अपक्ष उमेदवार नामदेव बोचकेचा वेगळाच प्रॉब्लेम होता. नामदेवला आमदार होण्याची खूप खास होती. त्याने ग्रामपंचायत लढवली, तो निवडून आला, योग जुळून आले आणि सरपंच सुद्धा झाला. त्याला एका ज्योतिषाने सांगितलं, येणाऱ्या 10 वर्षात तुला राजयोग आहे, जिथं लात मारशील तिथं पाणी नाही गेलं. मग काय, विधानसभेच्या निवडणुका जाहीर होताच नामदेवनं अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला. ताकदीने निवडणुकीच्या प्रचाराला लागला. पण त्याचे प्रतिस्पर्धी वरचढ भरत होते. दगडू काळे शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत काम करायचा, तर शकुंतला बाई सभेत नाचायची. त्यामुळे तिच्या सभेला गर्दी असायची. आपण सुद्धा असंच काहीतरी केलं पाहिजे असं नामदेवला वाटू लागलं. पण करायचं काय हा प्रश्न होता. तेव्हा नामदेवचा एक कार्यकर्ता म्हणाला, साहेब, पावसाचं वातावरण आहे, भाषण करताना तुम्ही पावसात भिजा, मग बघा सगळीकडे कशी तुमच्या नावाची चर्चा होते. नामदेवला सुद्धा ही कल्पना बरी वाटते. तो त्याच्या कार्यकर्त्याला म्हणाला, लागा कामाला, असं नियोजन करा की मी पावसात भिजलो पाहिजे, पावसात भिजल्याची बातमी सगळ्या महाराष्ट्रानं बघितली पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी काही कार्यकर्ते नामदेवला भेटायला आले. एक कार्यकर्ता नामदेवला म्हणाला, साहेब, आज आबाळ भरून आलंय, आज 100% पाऊस पडणार. नामदेव वर बघत म्हणाला, मला बी असंच वाटतंय. कार्यकर्ता नामदेव जवळ जात म्हणाला, सभेची तयारी करतो, तुम्ही तयार होऊन या. नामदेव म्हणाला, ठीक आहे, तू लाग कामाला, मी आलोच तयार होऊन. असं म्हणून नामदेव घरात जायला निघतो तेव्हा तुका नामदेवला म्हणतो, साहेब, 1 लाखाच्या आसपास खर्च आहे. नामदेव विचारतो, कशासाठी? तुका म्हणतो, स्टेज लावायचा आहे, माईक, स्पीकर, ते न्यूजवाल्यांना बोलवायचंय ना, तुमचं भाषण लाईव्ह दाखवणार, ते लाईव्ह. हा. तेव्हा दुसरा कार्यकर्ता म्हणतो, साहेब, पावसात भिजताना तुम्हाला अख्खा महाराष्ट्र लाईव्ह बघणार. नामदेव खुश होतो, घरातून पैसे आणतो, तुकाला देत म्हणतो, एवढ्यात उरका. तुका पैसे घेत म्हणाला, उरकणार साहेब, तुम्ही एक काम करा, दारूचा खंबा मागून ठेवा. नामदेव विचारतो, ते कशासाठी? तुका म्हणतो, अहो तुमच्यासाठी, पावसात भिजल्यावर सर्दी होणार ना तुम्हाला, रात्री लागणार ना. नामदेव तयार होतो, सभेकडे जायला घराबाहेर पडणार तेवढ्यात तुका येतो आणि नामदेवला विचारतो, साहेब कुठं चालले? नामदेव वैतागून, कुठं चाललो म्हणजे काय? सभेकडे. तुका म्हणतो, सभा आता नाहीये, सायंकाळी 6 वाजता आहे. नामदेव विचारतो, एवढ्या उशिरा? आणि 6च्या आधी पाऊस पडला तर काय करायचं? तुका म्हणतो, साहेब, सकाळच्या पावसाचं काय खरं आहे, सायंकाळी आबाळ भरून आलं की 100% पाऊस पडतो. नामदेव काही बोलायला जाणार तेवढ्यात तुका म्हणतो, साहेब, तुम्हाला पावसात भिजवण्यासाठी आम्ही सगळं नियोजन केलंय, त्याबद्दल चर्चा करण्यासाठी आलोय. नामदेव म्हणतो, कसली चर्चा? तुका खिशातून कागद काढतो आणि त्यावर लिहिलेली नावं असतो, वामन शिंदे, रावण पाटील, मुंजा पत्रे, शांता शेळके, पार्वती धोत्रे, बंडू आत्रे, तुकाराम बोडके, म्हणजे मी. आम्ही सगळे तुमच्या अगोदर भाषण करणार. नामदेव रागात म्हणतो, तू क्या तुझ्या आईला, माझं भाषण सगळ्यात शेवटी? तुका म्हणतो, साहेब रागू नका, मोठा नेता सगळ्यात शेवटीच भाषण करत असतो. नामदेव म्हणतो, अरे पण माझ्या अगोदर एवढ्या लोकांची भाषणं, 1-2 लोक ठीक होती. तुका समजवत म्हणतो, साहेब, त्याच्या पाठीमाग कारण आहे. नामदेव विचारतो, कसलं कारण? तुका सांगतो, पाऊस. साहेब, पाऊस यायचा वाहन दिसला की ज्याचं भाषण चाललोय तो भाषण थांबवणार आणि तुम्ही भाषण करायला येणार. आता पाऊस कधी पडणार आपल्याला माहित नाही ना. पावसाचा आणि तुमच्या भाषणाचा टायमिंग साधण्यासाठी ही भरती केली. नामदेवला सुद्धा तुकाचं म्हणणं पडतं. तुका म्हणतो, साहेब, आता तुम्ही आराम करा, आम्ही येतो 5:30 वाजता तुम्हाला घ्यायला. असं म्हणून तुका आणि त्याचे कार्यकर्ते निघून जातात.
आता मी 5:30 वाजेपर्यंत काय करू, असं म्हणून नामदेव सोप्यावर बसणार. तेवढ्यात त्याची पत्नी भानू दळणाचा डब्बा घेऊन येते आणि म्हणते, दळण दळून आणा. नामदेव दळणाचा डब्बा बघून ओरडतोच, कोण मी? भानू म्हणते, मग कोण आणणार? नेहमी कोण आणतं? नामदेव म्हणतो, अगं नेहमीची गोष्ट वेगळी, आताची गोष्ट वेगळी. आता मी आमदारकीला उभा आहे. भानू म्हणते, का आमदाराला भूक नाही लागत? आज दळून पीठ नाही आणलं तर रात्री चूल पेटणार नाही, सांगून ठेवते. असं म्हणत रागात भानू निघून जाते. नामदेव दळणाच्या डब्याकडे बघत म्हणतो, भावी आमदार, तुम्ही लोकांच्या चुली पेटवायला निघाले, पण घरची चूल विजता कामा नये. असं म्हणत नामदेव दळणाचा डब्बा उचलतो आणि घराबाहेर पडतो. पीठ गिरणीकडे दळण घेऊन जात असताना नामदेवचं लक्ष आकाशाकडे आहे. काळे ढग दाटून आले आहेत. पावसाचा एक थेंब त्याच्या गालावर पडतो. तो खिशातून फोन काढतो, तुकाला फोन करतो, पण तुका काही त्याचा फोन उचलत नाही. तेवढ्यात पाऊस सुरू होतो. नामदेव लगबगीने पीठ गिरणीकडे जाऊ लागतो, पण गिरणीपर्यंत पोहोचेपर्यंत नामदेव भिजतो. गिरणीवाला नामदेवला बघून म्हणतो, नामदेवराव, भिजले? ह्या अवकाळी पावसानं सोंग केलंय बघा. कवा पडेल आणि कवा नाही याचा काही नियमच नाही. आता रात्री तुमची सभा चालू असताना पाऊस पडू नये म्हणजे झालं. नामदेव गिरणीवाल्याच्या तोंडावर बोट ठेवत म्हणतो, अरे मुंजा, काय बोलतोयस तू? येऊ दे पाऊस. गिरणीवाला मुंजा म्हणतो, हो पण तुमची सभा? नामदेव मुंजाला समजवत म्हणतो, हे बघ, सभा महत्वाची की पाऊस? पाऊस महत्वाचा. अरे आपण शेतकरी माणसं, पाऊस नाही पडला तर शेती पिकल का? मुंजा काय बोलणार, तेवढ्यात नामदेवच्या फोनची रिंग वाजते. तुकाचा फोन असतो. नामदेव फोन रिसिव्ह करत म्हणतो, तुका, अरे एक सडाका येऊन गेलं, त्यात भिजलो मी. तुका आश्चर्याने विचारतो, तुम्ही कसे भिजले? असे कसे भिजले तुम्ही? मी म्हणतो, तुम्ही भिजायला घराबाहेर पडलेच कशाला? साहेब, तुम्ही एकदाच भिजणार भाषण करताना, आणि तुम्हाला भिजताना सगळा महाराष्ट्र लाईव्ह बघणार. सगळी प्लॅनिंग केली आहे तुम्हाला भिजवण्याची. आता तुम्ही घरी जा, आणि जोपर्यंत मी तुम्हाला घ्यायला येत नाही तोपर्यंत घराबाहेर पडू नका. ठेवतो मी फोन, लय काम आहेत. असं म्हणत तुका फोन कट करतो. सायंकाळचे 5:30 वाजतात. तुका आणि काही कार्यकर्ते नामदेवला घ्यायला येतात. तुका म्हणतो, साहेब, निघायचं का? नामदेव आरशात बघत म्हणतो, तुमचीच वाट बघतोय. तुमची सगळी तयारी झाली ना? तुका म्हणतो, साहेब, सगळी फ्रेडिंग लावली. चॅनलवाल्यांना तुमचे कॅमेरे तयारच ठेवा म्हटलंय. नामदेव विचारतो, लोक जमले का? एक कार्यकर्ता म्हणतो, हाऊसफुल साहेब, अहो मैदानात उभा राहायला जागा नाहीये. नामदेव म्हणतो, तुका, सगळं कसं ठरल्याप्रमाणे झालंय. आता ठरल्याप्रमाणे भाषण सुरू असताना पाऊस पडावा म्हणजे झालं. नामदेव स्टेजवर येतो. 8-10 कार्यकर्ते फुलांचा गुच्छ देऊन त्याचं स्वागत करतात. येऊन येणार कोण? नामदेव साहेबांशिवाय आहेच कोण? दाखवतो कोणाला राग. स्टेजवर आलाय वाघ. नामदेव साहेब, आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा लोक देतात. नामदेव हात वर करून सर्वांना अभिवादन करतो. आकाशाकडे बघत तुकाला म्हणतो, तुका, आभाळ भरून आलंय, पाऊस कधी पडतो? तुका म्हणतो, साहेब, तुम्ही काळजी करू नका, सायंकाळचे ढग रिकामे जात नाहीत, पाऊस पडतोच. नामदेव म्हणतो, ते ठीक आहे तुका, नेमका मी भाषण करायला उभा राहिल्यावर पाऊस पडावा म्हणजे झालं. तुका म्हणतो, साहेब, तुम्ही काळजी करू नका, पावसात भिजवायची जबाबदारी माझी. मी जेव्हा तुम्हाला इशारा करेल तेव्हा तुम्ही भाषण करायला उठा. एक कार्यकर्ता भाषण सुरू करतो. नामदेवचं गुणगान गातो. दुसरा, तिसरा, चौथा असे सगळे कार्यकर्ते भाषण करतात. नामदेव तुकाच्या इशाऱ्याची वाट पाहत असतो. तर तुका आकाशाकडे पाहत असतो. नामदेव म्हणतो, तुका, आता काय करायचं? सगळ्यांची भाषणं संपली, आता मला जावं लागणार. तुका थोडा विचार करत म्हणतो, साहेब, तुम्ही करा भाषणाला सुरुवात. नामदेव म्हणतो, अरे अरे पण भाषण सुरू असताना पाऊस येईल ना? तुका म्हणतो, 100% येणार साहेब. एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत तुम्ही भाषण सुरूच ठेवायचं. नामदेव म्हणतो, तुका कसं शक्य आहे? माझं भाषण जेमतेम 10 मिनिटाचं आहे. तुका म्हणतो, हे बघा साहेब, आपल्याकडे पर्याय नाहीये. जोपर्यंत पाऊस येत नाही, तुम्ही पावसात भिजत नाही, तोपर्यंत तुम्ही भाषण सुरूच ठेवायचं. नामदेव माईक जवळ येतो. लोकांना अभिवादन करून भाषणाला सुरुवात करतो. जमलेले माझे तमाम बंधू आणि भगिनींनो आणि मित्रांनो, आपण म्हणतो राजकारण लय वाईट. राजकारण वाईट नसतं, राजकारण करणारा माणूस वाईट असतो. त्यामुळे चांगला आणि वाईट माणूस ओळखून त्याला निवडून देण्याची जबाबदारी तुमची आहे. आजपर्यंत तुम्ही ज्यांना विधानसभेत पाठवलं
ते कुठं गेले आणि तुम्ही कुठे आहात याचा विचार करा. त्यांच्या संपत्तीत किती वाढ झाली आणि तुमच्या संपत्तीत किती वाढ झाली. त्यांची मुलं कोणत्या शाळेत शिकतात आणि तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकतात हा विचार करा. विकासाच्या नावाचं राजकारण करून विकास नेमका झाला कोणाचा याचा विचार करा आणि मतदान करा. तुम्ही जे मतदान करणार आहात ते तुमच्यासाठी नाही तर तुमच्या लेकरा बाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करणार आहात. हड्डी आणि बाटलीसाठी मुलांच्या भविष्याशी तडजोड करू नका. एकदा या अपक्ष आमदाराला संधी द्या. आपल्या मतदारसंघाचं सोनं करतो की नाही बघा. मायबाप मित्रांनो, आपल्या अडचणी आपल्याच माणसाला माहीत असतात आणि तुम्ही माझे, मी तुमचा आहे. तुमच्या अडचणी तुमच्यापेक्षा मला जास्त माहीत आहेत. अरे एकदा आमदार झालो ना तर तुम्हाला तुमची अडचण सांगायची गरज नाही पडणार. तुम्ही मला तुमची अडचण सांगण्यापूर्वी मी तुमच्या अडचणीचं निराकरण केलेलं असेल. नामदेव भाषण करता करता आकाशाकडे पाहतो. मनात देवाला पाऊस येऊ दे म्हणून प्रार्थना करतो. तुकाकडे पाहतो. तुका हाताच्या इशाऱ्याने भाषण सुरूच ठेवा म्हणून सांगतो. नामदेव भाषणाचा कागद खिशात ठेवत पुढे भाषण करू लागतो. आपल्या तालुक्यात वेळेवर लाईट येत नाही, आली तर टिकत नाही आणि टिकलीच तर एक फेस असतं. गिरणी चालत नाही, शेतकरी शेतात पाणी देऊ शकत नाही, अशी लाईट काय कामाची. मी आमदार झालो की सगळ्यात आधी लाईटचा प्रश्न सोडवणार, मग शिक्षणाचा, त्यानंतर रस्त्याचा. मी स्वतःसाठी नाही तर तुमच्यासाठी काम करणार, दिवस रात्र कष्ट करणार. तेव्हा पाऊस सुरू होतो. नामदेव खुश होतो. तो आकाशाकडे बघत म्हणतो, अरे वारा असो, पाऊस असो, मी हटणार नाही, मी झुकणार नाही, मी थकणार नाही, मी लढत राहणार तुमच्यासाठी. अचानक पाऊस थांबतो. आलेल्या पावसाने नामदेवचे केस सुद्धा ओले झाले नव्हते. नामदेव आकाशाकडे बघतो. आकाशात काळे ढग जरी दिसत असले तरी पाऊस येत नव्हता. नामदेवचा शब्दसाठा संपला होता. नामदेवनं कसं तरी अर्धा तास भाषण रेटलं. आता यापुढे आपण भाषण करू शकत नाही असं त्यानं इशाऱ्याने तुकाला सांगितलं. तेव्हा तुका हाताच्या इशाऱ्याने भाषण सुरू ठेवायला सांगतो. नामदेवकडे सुद्धा दुसरा पर्याय नसतो. त्याचं भाषण संपताच लोक घरी जाणार होते, पत्रकार कॅमेरे बंद करणार होते, त्यामुळे तो भाषण सुरूच ठेवतो. आता लोकांना सुद्धा नामदेवच्या भाषणाचा कंटाळा आला होता. एक एक व्यक्ती घराची वाट धरतो. सगळं मैदान खाली होतं तरी नामदेवचं भाषण सुरूच आहे. पत्रकार बसल्या जागी खुर्चीवर झोपी जातात. तेव्हा नामदेव तुकाला म्हणतो, सगळे लोक निघून गेले, पत्रकार झोपी गेले, मी कवर भाषण करायचं, कधी येणार पाऊस आणि कधी भिजणार मी. तुका म्हणतो, साहेब थोडं धीर धरा, सायंकाळचे ढग रिकामे जात नाहीत, पाऊस पडतोच. अहो पत्रकार झोपले म्हणून काय झालं, कॅमेरा सुरू आहे ना, रेकॉर्डिंग सुरू आहे, तुमचं भाषण लाईव्ह सुरू आहे. नामदेव म्हणतो, असं म्हणतोयस, मग काही हरकत नाही, फक्त पाऊस यायला पाहिजे. उभा राहून पाय आणि बोलून बोलून तोंड दुखायला लागले रे तुका. तेव्हा गार वाऱ्याची झुळूक येते. नामदेवला वाटतं आता पाऊस येणार. तो तावातावाने भाषण करू लागतो. हलक्या पावसाच्या सरी येऊ लागतात. तसा नामदेव आणखी उत्साहात भाषण करतो. तुका आणि नामदेवचे कार्यकर्ते खुश होतात. पाऊस सुरू होतो तेवढ्यात लाईट जाते, त्यामुळे सगळा अंधार होतो. मुसळधार पाऊस पडत असतो. नामदेवचं भाषण सुरूच असतं. दुसऱ्या दिवशी नामदेवची माणसं तुकाला उचलून नामदेवकडे घेऊन येतात. नामदेव तुकाला म्हणतो, मी पावसात भिजलेला लाईव्ह व्हिडिओ दाखव. तुका खिशातून फोन काढतो. युट्यूबवर नामदेवच्या भाषणाचा व्हिडिओ लावतो. पण जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा लाईट गेल्यामुळे स्क्रीनवर फक्त अंधार दिसतो. नामदेव एक तुकाच्या कानाखाली देत म्हणतो, ओसाडीच्या ह्या हप्त्यात रात्रीची लोड शेडिंग आहे, माहित नव्हतं तुला, असं म्हणत त्याला लाथाबुक्याने मारू लागतो. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मजेशीर गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.